निवासी भागामध्ये व्यापारी बांधकाम कदापि चालणार नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय. सुप्रीम कोर्टाचा एक कालचा निर्णय आहे. त्या संदर्भात आता मी बोलणार आहे. नमस्कार, मी अविनाश मध्ये स्वागत आहे. देश पातळीवरती हा निर्णय इम्पॅक्ट करू शकतो, परिणाम करू शकतो असा एक जबरदस्त निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे अद्यापर्यंत. विषय काय आहे? चेन्नईमध्ये एका निवासी भागामध्ये जिथे निवासी थोडक्यात आपण ज्याला रेसिडेन्स म्हणतो, रिझर्वेशन आहे, तिथे कमर्शियल इमारत बांधली. तर ती केस सुप्रीम कोर्टापर्यंत गेली. सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती वर्डिक्ट देताना त्याच्यामध्ये त्यांनी साधारण निवासी भागामध्ये जर अशा प्रकारे व्यापारी बांधकाम होणार असेल तर त्या निवासीला अर्थ काय, त्या रेसिडेन्सला अर्थ काय? निवासीचा पर्पज हा हेतू वेगळा असतो, व्यापारीचा हेतू वेगळा असतो. मग त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने फक्त चेन्नईच्या ह्या एका केसच्या निमित्ताने संपूर्ण देशभरातील जेवढ्या काही महापालिका आहेत, नगरपालिका आहेत, त्या साधारण आहेत 4994, त्या सर्व शहरांना त्याच्यामध्ये पार्टी केलेलं आहे. आणि जिथे जिथे कुठे अशा प्रकारे निवासी भागामध्ये व्यापारी बांधकामं झालेली असतील ती पाळा, असं सुप्रीम कोर्टाने काल म्हटलेलं आहे. हा फार सिरियस विषय, गंभीर विषय आहे. त्याचं कारण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे हे 9 मोठी मोठी शहर आहेत. म्हणजे आपल्याकडे नगरपालिका वगैरे पाहिला ते सगळं जवळजवळ 250-300 नगरपालिका, 29 महापालिका महाराष्ट्रामध्ये. आणि देश पातळीवर आपण पाहिलं तर 279 महानगरपालिका आहेत. मोठ्या शहरांचा जर आपण विचार केला तर 4715 मोठी शहरं 10 लाखाच्या पुढची ही देशामध्ये आहेत. म्हणजे एकूण अशी 4994 शहर आहेत. या सर्व शहरांचा, सर्व महापालिका नगरपालिकांचा रिपोर्ट मला महिनाभरात म्हणजे 15 मे पर्यंत पाहिजे तसं ऍफिडेव्हिट द्यावं असं सुप्रीम कोर्टाने काल म्हटलं. हा विषय फार गंभीर वाटला म्हणून खास त्यासाठी हा व्हिडिओ करतोय. आपण जर पाहिलं तर सुप्रीम कोर्टाचं म्हणणं अत्यंत रास्त आहे, त्यात चुकीचं काहीच नाहीये. तुमच्या ज्यावेळेस शहराचा विकास आराखडा तयार होतो त्याच्यामुळे झोनिंग असतं. निवासी वेगळा, इंडस्ट्रीयल वेगळा, कमर्शियल वेगळा. तर अशा प्रकारे झोनिंग त्याचा हेतूच तो असतो मुळात. परंतु आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे मोठ्या शहरांचा सर्रास विचार केला तर प्रत्येक शहरामध्ये जी बाजारपेठ आहे ती बाजारपेठ निवासी भाग म्हणजे थोडक्यात खाली दुकान वरती निवास व्यवस्था अशा प्रकारची आहेत. त्याच्यावर संमिश्र स्वरूपाची आहेत. त्यांच्या बाबतीमध्ये हा प्रश्न फार गंभीर होणार. म्हणजे आपण जर पाहिलं तर दिल्ली, मुंबई, बेंगलोर, पुणे, लखनौ, कोलकाता ही मोठी मोठी शहरं, हैदराबाद, मोठी सिकंदराबाद म्हणजे खालची शहर, नागपूर घ्या, नाशिक घ्या, आपल्याकडे कोल्हापूर घ्या, सोलापूर घ्या, हे सगळ्या शहरांची रचना आपण पाहिली. त्याच्यामध्ये पाहिलं तर त्याच्यात खाली दुकान असतात, वरती लोक राहतात. त्याच्या बाबतीत काय करायचं? सुप्रीम कोर्टाने तर संपूर्ण देश पातळीवरच्या महापालिका नगरपालिकांना या संदर्भात 15 मे पर्यंत मला सर्वांनी ऍफिडेव्हिट द्यावं असं म्हटलेलं आहे. त्याच्यामधून त्यांचा हेतू असा आहे, निवासी भागामध्ये राहणाऱ्या लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. तिथे जर तुम्ही कमर्शियल वापर करत असाल तर त्या निवासी भागाचं झोनिंग काही कामाचं नाही, असं साधारण त्याचा एक अर्थ आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण अवैध म्हणतो हे अवैध याच्यामध्ये सगळं मोड, त्याच्यामुळे ही बांधकामं पाडा असं सुप्रीम कोर्टाने. प्रॅक्टिकली हे कितपत शक्य होईल याच्याविषयी माहीत नाही. आता ह्या देशभरातल्या 4994 म्हणजे जवळपास 5000 शहरांमधून ऍफिडेव्हिट सुप्रीम कोर्टाला येईल. तिथून पुढे त्याच्यावरती ते सर्वेक्षण, सुनावणी, नंतर निकाल येईल. तिथून पुढे प्रत्यक्ष ऍक्शन वगैरे काय असेल त्या. परंतु अवैध ते अवैध ते कदापिही नियमित करता येणार नाही असं पण कोर्टाने सुनावलेलं आहे. त्याच्यामुळे कायदेशीर कारवाईमध्ये निवासी मालमत्तेचा वापर करून नियमबाह्य व्यापारी वापर केल्यास कायद्यानुसार नोटीस देऊन अनधिकृत बांधकाम पाडा. ही सर्व जी व्यापारी बांधकाम आहे ती पाडा असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. त्याच्यामध्ये अर्थकारण किती झालेलं आहे, किती मोठं नुकसान संभवतं याच्यात कुठेही काही विचार नाहीये. परंतु याला जबाबदार जे आहेत ते सगळे कोणाकोणाची निष्क्रियता, प्रशासनाची निष्क्रियता, राज्यकर्त्यांची निष्क्रियता, नागरिकांची निष्क्रियता, हे सगळं त्याला कारणीभूत आहे. आणि त्याचा परिणाम संपूर्ण त्या परिसरातील वातावरणावरती, तिथल्या पर्यावरणावरती होतो. नागरिक सुविधांवरती म्हणजे पाणी, रस्ता, वीज, ड्रेनेज याच्यावरची ताण पडतो. साधी उदाहरण घेऊ आपण. पुण्यात काय, पिंपरी चिंचवड शहरामध्ये काय, आपण जर पाहिलं तर लोकांनी जिथे जिथे हाऊसिंग सोसायट्या मोठ्या मोठ्या तयार केलेल्या आहेत त्या हाऊसिंग सोसायट्यांच्या बाजूलाच सलग व्यापारी संकुलं उभी केली आहेत. हाऊसिंग सोसायट्यांमध्ये जिथे संपूर्ण फ्लॅटची रचना, सदनिका असतात, घरं असतात, खालच्या बाजूला दुकानं असतात. दुकानांच्या आता मोठ्या मोठ्या बाजारपेठा झाल्या. म्हणजे ते संपूर्ण झोन तसा तो निवासी झोन आहे, परंतु कमर्शियल मध्ये कन्वर्ट झालेला. इथे पिंपरी चिंचवड मध्ये आपण जर पाहिलं, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण जे चंदीगडच्या धर्तीवरती ह्या शहराची रचना
प्राधिकरणाची केली गेली. तर त्यावेळेस निवासी व्यापारी स्वतंत्र सगळं केलं. आज जर पाहिलं तर प्राधिकरणामध्ये जे सगळे बंगले पाडून त्या ठिकाणी खाली कमर्शियल वर निवासी अशा प्रकारच्या इमारतींचे बांधकाम परवाने दिले जातात. म्हणजे ह्याच्यात गुंता प्रचंड आहे. कारण प्रत्येक राज्यामध्ये ज्याला डीसी रूल म्हणतात आपण, शहर विकास नियंत्रण नियमावली ज्याला म्हणतो आपण, ती वेगळी असते. सुदैवाने महाराष्ट्रामध्ये युनिफाईड डीसी रूल आता 2 वर्षापूर्वी लागू झाले. तेव्हापासून प्रत्येक शहराची जी नियमावली आहे ती आपली एकसंघ झालेली आहे. पण अन्य राज्यांमध्ये तशी परिस्थिती नाही आहे. कारण तिथे पण फार मोठा गुंता होऊ शकतो. असं साधारण एक वातावरण आहे. कारण सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय आहे, जिथे आता हाऊसिंग सोसायटी आहेत तिथे शाळा कशी काय, शाळा तर गरजच आहे, हॉस्पिटल कशी काय, पण ती निवासी भागामध्ये शाळा ही कमर्शियल मध्ये मोडते, हॉस्पिटल कमर्शियल मध्ये मोडतो, शोरूम्स कमर्शियल मध्ये मोडतात, अन्य छोटी मोठी किरकोळ दुकानं असतील ती कमर्शियल मध्ये मोडतात. ती स्वतंत्रच कमर्शियल झोन मध्येच असायला पाहिजे असा त्यांचा बोलण्याचा एक निष्कर्ष आहे. प्रत्यक्षामध्ये दिल्लीमध्ये पाहिलं आपण तर दिल्लीचा चांदणी चौकात जरी गेलं तर 70% बांधकाम तो तसा तिथला चांदणी चौकाचा भाग कमर्शियल नाहीये. तो आतल्या भागामध्ये रेसिडेन्शियल फ्रंटला कमर्शियल आहे, परंतु 70-80% भाग हा कमर्शियल झालेला आहे. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने ज्या ज्या हाऊसिंग सोसायट्या मोठ्या मोठ्या तयार केलेल्या आहेत तिथे आपण पाहिलं जे ग्राउंड फ्लोअरला घरं आहेत त्या प्रत्येक घरमालकाने भिंत पाडून शटर टाकून तिथे दुकानं तयार केलेली आहे. आता हे निवासी भागामध्ये सरळ कमर्शियल झालं, निवासीचं कमर्शियल अवैधरित्या झालेलं, त्याचं काय करणार? प्रश्न ह्याच्यामध्ये अनेक आहेत. हे प्रॅक्टिकली शक्य आहे नाही हा पुढचा भाग. परंतु काल जो निर्णय घेतलेला आहे, निर्णय दिलाय थोडक्यात सुप्रीम कोर्टाने, त्या संदर्भामध्ये जे भाष्य केलेलं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. जन हो, या संदर्भात तुम्ही सुद्धा बोललं पाहिजे. फक्त उत्तर प्रदेशमध्ये अवैध बांधकामावरती बोललो जर कारवाई झाली त्यावेळेस आपण फक्त बोलतो. पिंपरी चिंचवड शहरामध्ये कुदळवाडीमध्ये संपूर्ण तो तसा रेसिडेन्स झोन, काही इंडस्ट्रियल होता, पण तिथे सगळे अतिक्रमण होती. जी काही पत्रा शेड्स होती ती कमर्शियल, ती इलिगलच होती. कारवाईचं कोणीही त्या म्हणजे चुकीची असं म्हणत नाही, ते समर्थन करताच येत नाही, कारण ते अवैध बांधकाम होते, ती कारवाई झालीच. पण अशा प्रकारे निवासी ठिकाणच्या बांधकामामध्ये कमर्शियल जर बांधलं तर ते या पुढच्या काळामध्ये अलाऊ, थोडक्यात ते मान्य होणार नाही. थेट सुप्रीम कोर्टाने चेन्नईच्या एका केसमध्ये दखल घेतली, त्याच्यावरून संपूर्ण देश पातळीवर जर निर्णय होणार असेल, आज ना उद्या मोठी कारवाई होऊ शकते. म्हणून सावध, त्यासाठी खास हा व्हिडिओ. धन्यवाद.